मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत 9 हप्ते आलेले आहेत। त्यानंतर आता महिला एप्रिलच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं, मात्र रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झालेले नाहीत। दरम्यान आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात। 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया आहे। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील अशी माहिती समोर आली आहे। त्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीया आहे, त्यामुळे हा मुहूर्त साधून याच दिवशी पैसे येऊ शकतात। अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं, मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना 2100 देऊ असं अजित पवारांनी म्हटलंय। यासोबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेंनीही याबाबत माहिती दिली आहे। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही 2100 रुपये देऊ। याचाच अर्थ असा की येत्या 5 वर्षात लाडक्या बहिणींना 2100 रुपये येऊ शकतात। लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। पैसे क्रेडिट झाल्यावर तुमच्या फोनवर मेसेज येईल। यासोबत तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपवर जाऊन बॅलन्स चेक करू शकता। ऑफलाईन पद्धतीने तुम्ही बँकेत जाऊन पैसे आलेत की नाहीत चेक करू शकता। बँकेत पासबुकवर एंट्री केल्यावर तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे समजेल।